रमेश राणे. तर वि. स. खांडेकर यांनी लिहिलेल्या अमृतवेल या कादंबरीचे 1 ते 26 भाग तुम्ही आमच्या चॅनलवर ऐकले असतीलच. आता त्या पुढचे म्हणजेच 27 ते 33 हे भाग मी या व्हिडिओत कव्हर केले आहेत. सो स्टे ट्यून विथ मी. भाग 27. रात्री अंथरुणावर पडल्यावर नंदा मधुरेच्या या उद्गारांचा विचार करू लागली. देवदत्तांना राक्षस म्हणायला कुणी शिकवलं? वसुंधरेने. का? तिने असे काय भोगले आहे? वसुंधरेच्या विचित्र वागणुकीमुळे या प्रश्नांची उत्तरे मिळणेही शक्य नव्हते. बिलासपूरला गेल्यावर आपण दोघी मन मोकळेपणाने गप्पा गोष्टी करू, सकाळ संध्याकाळ फिरायला जाऊ, चंदनगडची सहल करू, असे वसुंधरा मुंबईत म्हणाली होती. पण इथे आल्यावर मुंबईतली वसू पार बदलून गेली होती. एखाद्या जादूगाराने माणसाचा दगडी पुतळा करावा तशी. ती 9 वाजता उठे, उदास मुद्रेने, जड पावलांनी आणि अबोलपणाने. तिचा सारा कार्यक्रम सुरू होई. चहाच्या व जेवणाच्या खायच्या वेळा सोडल्या तर सारा दिवस वरच्या छताकडे टक लावून पाहत असे ती. तुला बरं वाटत नाही का? काही वाचून दाखवू? असे नंदा अधूनमधून मोठ्या मायेने विचारी. कपाळाला आठी घालून वसुंधरा उत्तर देई. पुस्तक बघितलं की माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. सारी मेली खोटराडी. त्यातलं प्रेम खोटं, सुख खोटं, सारं सारं सिनेमासारखं खोटं. शाकुंतल लिहिणारा तो कालिदास मला भेटायला हवा एकदा. त्याला असं फैलावर घेणार आहे मी. वसूचे असले बोलणे ऐकले की तिच्या विचित्र वागणुकीचे कोडे अधिकच गुंतागुंतीचे होई. श्रीमंतांच्या घरी कान असून ऐकायचे नसते आणि डोळे असून पाहायचे नसते आणि तोंड असून बोलायचे नसते हे नंदा जाणत होते. भोवताली वावरणाऱ्या नोकरा चाकरांशी ती कामापुरतेच बोले. त्यांच्या आपापसातल्या कुजबुजीकडं ती सहसा लक्ष देत नसे. मात्र या अलिप्तपणातूनही जे काही तिच्या कानी पडे त्यामुळे देवदत्त आणि वसुंधरा यांच्यातल्या दुराव्या संबंधी तिच्या मनाचा अधिकच गोंधळ होई. गालीच्या विणायला बसावे आणि गोधडी तयार व्हावी तसा तिच्या साऱ्या तर्कांचा शेवट होई. एके दिवशी तर हा अनुभव तिला फार तीव्रतेने आला. लायब्ररीतून आणलेले पुस्तक चाळीत ती वरंडात बसली होती. आज मधुरेचे केस कापायचे होते. जागीरदारांचा पिढीजात म्हातारा कारागीर मुंबईला जाऊन नव्या फॅशनी शिकून आलेल्या आपल्या नातवासह या कामगिरीवर आला होता. ताईसाहेब अजून उठल्या नसल्यामुळं पलीकडेच ते दोघं गप्पा मारीत आपला वेळ घालवत होते. म्हाताऱ्याच्या बोलण्यातले थोरले सरकार हे शब्द नंदाच्या कानावर पडले. तेव्हा कुठे तिचे लक्ष त्यांच्या गप्पांकडे गेले. हातघाईच्या लढाईत जय मिळवून आलेल्या शूरवीराप्रमाणे थोरल्या सावकारांची दाढी आपण झोपेतच कशी केली हे बुड्ढे बुवा तिखट मीठ लावून सांगत होते. दौलत, तुझ्यासारखा कारागीर विलायतेत जन्मायला यायला हवा. व्हिक्टोरिया राणीनं तुझ्याकडनं केस कापून घेतले असते. असे सर्टिफिकेट देऊन थोरल्या सरकारांनी आपली पाठ कशी थोपटली याचे आजोबांनी मोठ्या रसाळपणाने वर्णन केले. तेव्हा नंदाची खूप करमणूक झाली. मी त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागले. त्या वृद्धाच्या वाग्गंगेचा ओघ हळूहळू थोरल्या सरकारांच्या देवभक्तीकडे वळला. हिमालयातून त्यांनी आणलेले गुरु किती तेजपुंज होते. त्यांची दाढी किती काळी कुळकुळीत होती. ते आपल्या मंत्राने मेलेली फुलपाखरे कशी जिवंत करीत असत. ते काही वर्षांनी कसे बेपत्ता झाले. सरकारांनी त्या दुःखाने चंदनगडच्या घारकड्यावरून उडी टाकून कसा जीव दिला वगैरे गोष्टी चविष्टपणाने सांगून आजोबांनी शेवटी भाष्य केले. थोरल्या सरकारांनी जीव दिला ही शाप खोटी गोष्ट आहे. त्यासनी न्यायला विमान आलं असावं तुकोबागत. हे सारं ऐकताना नंदाची हसून हसून मुरकुंडी वळली. पण देवदत्त आणि वसुंधरा यांच्या वैमनस्यातील रहस्याचा शोध ती करीत होते. तो मात्र तिला अधिक कठीण वाटू लागला. एक निराळेच विचारचक्र तिथे सुरू झाले. चंदनगडच्या घारगड्यावरून देवदत्तांच्या वडिलांनी उडी टाकून आत्महत्या केली ती का? हिमालयातून आणलेला गुरु बेपत्ता झाला म्हणून? का त्यांना वेडबीड लागले होते? या घराण्यात अनुवंशिक वेळ तर नाही ना? देवदत्ताचे बोलणे ऐकताना एक दोनदा या संशयाची पुसट सावली तिच्या मनावर पडून गेली होती.
आता ती शंका तिच्या मनात पुन्हा पुन्हा मूळ धरू लागली. देवदत्त कितीही रसिक आणि उमदा असला तरी अधूनमधून त्यालाही अनुवंशिक वेडाची लहर येत असावी. कदाचित मधुरेच्या फिट्सचाही या गोष्टीशी संबंध असेल. नवऱ्याच्या वेडापायी वसूने काय काय छळवाद सोसला असेल तो तिलाच माहीत. या छळामुळेच कातावून मधुरेच्या समोर देवदत्ताला उद्देशून राक्षस हा शब्द वसूने अनेकदा उच्चारला असला पाहिजे. त्याशिवाय का त्या बाळजीवाने जन्मदाता पिताची अशी धास्ती घेतली असेल. या विचारचक्राचे भ्रमण शेवटी थांबत असे ते एका प्रश्नचिन्हापाशी. प्रीतीचा अर्थ काय? देवदत्ताला वसुंधरा आवडली म्हणजे तिचे रूप आणि गळा आवडला. वसुंधरेला देवदत्त पसंत पडला म्हणजे त्याचे रूप आणि श्रीमंती तिला आवडली. या आवडीच्या पोटी हे लग्न झाले. मग त्यावेळची ती ओढ, ती आवड, सर्वस्वाचे दान करण्याची ती भावना, हे सारे आज कुठं गेले? का वसूचे प्रेम फक्त देवदत्ताच्या श्रीमंतीवर होते आणि त्याचे केवळ वसूच्या रूपावर, तिच्या गळ्याच्या गोड्यावर होते? खेळणं मिळेपर्यंत लहान मुलाला ते हवे हवेसे वाटते. ते मिळाले की त्याची मोडतोड करायला ते कमी करत नाही. प्रेम हे असेच एक खेळणे आहे का? वसुंधरा आणि देवदत्त, सावित्री व सत्यवान, हेमलेटची आई आणि तिचा पती, किती भिन्न भिन्न तऱ्हेची ही जोडपी. ही माणसे प्रथम एकत्र आली ती एकमेकांच्या आयुष्यात स्वर्ग निर्माण करण्यासाठी. पण प्रत्येक जोडप्याने प्रेम ही दुसऱ्या कुणाही जोडप्याच्या अनुभवाशी न जुळणारी नवलकथा असते काय? वसुंधरा जहागीरदारीण झाली हे तिचे सुदैव का दुर्दैव? तिच्या लग्नाला उणी पुरी 6 वर्षे झाली असतील, पण तेवढ्यात देवदत्तांना ती डोळ्यासमोर नकोशी व्हावी. त्यांचे प्रेम असे सुकून जावे. उन्हाळ्यात नद्या आटतात, हिवाळ्यात त्या गोठून जातात, पण समुद्र कधीही आटत नाही, कधीच गोठत नाही. या विचारचक्रात मधूनच एक प्रश्न एखाद्या काट्यासारखा तिच्या मनात चलू लागला. शेखरला आयुष्य लाभले असते तर आपला संसारही असाच कोमेजला असता का? स्त्री पुरुषांच्या प्रीतीला सृष्टीने भंगुरपणाचा शापच दिला आहे काय? हा प्रीती हा जुगार आहे. या जुगारात जीत होते कुणाची? काय या जुगारात दोघांचीही दिवाळी निघते? शेखरच्या स्मृतीविषयीची स्वतःच्या मनाची प्रतिक्रिया पाहून तिलाच नवल वाटू लागले. त्याच्या मृत्यूची वार्ता आल्यापासून अशी एकही रात्र गेली नव्हती की त्या रात्री ती उशी आसवांनी ओली झाली नव्हती. पण विलासपूरला आल्यापासून तिच्या डोळ्यांचा हा पावसाळा संपला. नकळत जखमेने खपली धरली. देवदत्त, वसुंधरा आणि मधुरा यांच्या सुखदुःखात तिचे मन गुंतून गेले. नकळत भूतकाळाचा तिला विसर पडू लागला. विलासपूरला आल्यापासून जणू काही ती धुक्यात वावरत होती. त्या दुःखाने भूतकाळ जसा दिसेनासा झाला होता तसे भविष्याचे अंधुक दर्शन होणेही शक्य नव्हते. मात्र अधूनमधून सोनेरी उन्ह चोर पावलांनी तिच्या मनात प्रवेश करी. नाचऱ्या झऱ्याप्रमाणे चालणारी मधुरेची बडबड ऐकताना नव्या अलंकाराप्रमाणे वाटणारी देवदत्ताच्या लायब्ररीतले पुस्तके हाताळताना आणि तिथे गेले की गुंगुळ वारा विझवणाऱ्या बाळाप्रमाणे छुमछुम करीत तिच्याकडे येणाऱ्या चंचल कुरवाळताना या सोनेरी उन्हाचा साक्षात्कार तिला होई. चंचलच्या मुक्या प्रेमाने तर ती गहिवरून जाई. तिच्या मनाती सारे जग असेच निष्पाप असते तर किती बरे झाले असते ना. भाग 28. नंदाला लाभलेल्या चंचलच्या या मुक्या प्रेमाला एका बोलक्या प्रेमाची अचानक जोड मिळाली. काही हासभास नसताना. महिना होऊन गेला होता तिला विलासपूरला येऊन. तिने पुन्हा पुन्हा आग्रह केला म्हणून वसुंधरा 1-2दा फिरायला बाहेर पडली होती. पण त्या फिरण्यात मोकळेपणा नव्हता. गावाच्या अंतरंगाचे दर्शन नव्हते. रोज सकाळी लायब्ररीत जाताना आज देवदत्त भेटेल आणि शस्त्रवैद्याच्या हत्याराप्रमाणे धारदार असलेले त्याचे बोलणे पुन्हा ऐकायला मिळेल अशी वेडी आशा तिच्या मनात निर्माण होईल. पण तो कुठे अदृश्य झाला होता कुणाला ठाऊक. तो भेटला नाही याने तिला वाईट वाटे. त्याच्या एकुलते एक भेटीच्या दिवशी चंचलशी बोलताना तो म्हणाला होता, या जगात मला फक्त 2च मित्र आहेत, एक तू आणि दुसरा मृत्यू. त्याचे ते शब्द तिला पुन्हा पुन्हा आठवत. मग मनात येई, आपलेच चुकले का त्या दिवशी? आपण लगेच म्हणायला हवे होते,
आकडे मोजताना चुकताय तुम्ही. तुम्हाला 3 मित्र आहेत. कुणीही मनुष्य असो, मृत्यू का जेव्हा त्याला मित्र वाटू शकतो, तेव्हा त्याच्याजवळ असणाऱ्या दुसऱ्या माणसाने आपल्या मायेने त्याला मागे ओढले पाहिजे. माणसाचे माणसाशी असलेले हे सर्वात निकटचे नाते आहे. भाग 29. देवदत्ताच्या त्या भेटीची अशी पुन्हा पुन्हा आठवण करीत संध्याकाळी ती बागेत फिरत होती. कोपऱ्यातल्या पिंपळाने तिला हाक मारली. ती त्याच्या पारावर जाऊन बसली. त्याच्याशी गुजगोष्टी करू लागली. आपल्याच विचारांच्या डोहात ती खोलगट बुडून गेले. इतक्यात एक वृद्ध, बुटके, किडकिडीत गृहस्थ आभाळातून टपकावे तसे तिच्या पुढे येऊन उभे राहिले. "नमस्कार नंदाताई." हे त्यांचे शब्द ऐकताच नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली. ती गडबडून उठली. भला मोठा खिसा असलेली खादीची पैरण, खादीचे आखूड धोतर, काखेतील जुनी छत्री आणि डोक्यावर इस्त्रीची ओळख नसलेली पांढरी टोपी, असा त्यांचा सरंजाम पाहून नंदा बुचकळ्यात पडली. गांधीजींच्या नावाचे भांडवल करून जगणाऱ्या कुठल्या तरी भुक्कड संस्थेचे ते चालक असतील आणि जहागीरदारीणबाईंकडं मुंबईहून एक शिकलेली पाहुणी आली आहे असे कळाल्यामुळे गीतेचा संदेश किंवा गांधीजी आज असते तर अशा एखाद्या विषयावर तिने आपल्या संस्थेत बोलावे अशी विनंती करण्याकरिता ते आले असतील असे तिच्या मनात येऊन गेले. या कल्पनेने आलेले हसू मोठ्या कष्टाने आवरीत तिने त्यांना प्रतिनमस्कार केला. मात्र जसजशी ती त्यांच्याकडे निरखून पाहू लागली तसतसा त्यांच्या मुद्रेवरला स्निग्ध भाव पाहून आपल्या कल्पनेचा तिला राग आला. ती गृहस्थांची दृष्टी अश्विनातल्या चांदण्याची आठवण करून देत होती. मात्र ते चांदणे बरसणाऱ्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे स्पष्ट दिसत होते. त्या वर्तुळाच्या पलीकडं मोठ्या स्टेशनांवर जसे रुळाचे जाळे असतात तशा अनेक सुरकुत्याही पसरल्या होत्या. मात्र त्या सुरकुत्यांच्या आणि कृष्ण वर्तुळांच्या मध्ये प्रसन्नपणे हसणारे 2 नंदादीप पाहून तिला एकदम दादांची आठवण झाली. आपल्या पुढं एक प्रेमळ व्यक्ती उभी आहे आणि जाणीवेने तिचे मन सुखावले. हास्य मुद्रेने तिने त्यांचे स्वागत केले. पारावर छत्री टाकून बैठक मारीत ते गृहस्थ म्हणाले, "आम्हाला ओळखलं वाटतं तुम्ही." थोड्या अंतरावर बसत आणि मनापासून हसत ती म्हणाली, "ओळखीच्या मुलीला कोणी अहो जावं म्हणतं का? चुकलं बुवा आमचं. तसं शाळेत व्याकरण कच्चंच होतं म्हणा माझं. त्यामुळं हा वचनांचा घोटाळा झाला. ते जाऊ दे. काय सांगत होतो मी नंदाताई तुला? हां, माझं नाव बापू. बापू कीर्तने. हे पाण्यातलं नाव नव्हे हं. ते असेल धोंडो-गुंडो, नाहीतर तसलंच काहीतरी. पण या बुटक्या, किडकिडीत देहाला समस्त विलासपूर बापू म्हणून ओळखतं. हे नामपुराण झालं. आता धंदा. जहागीरदारांची नोकरी करतो मी. त्यांच्या मातुश्रींना अन्नाला लावलं. म्हणून हा एके काळचा देशभक्त अजून जिवंत आहे. नाहीतर ते जाऊ दे. खाजगीकडे आहे मी. हिशेब-टिशेब पाहतो." नंदा चाचरत म्हणाली, "पूर्वी कधी तुम्हाला पाहिलेलं?" "अरे हो, सांगायचंच राहिलं की. तू आमच्या दादासाहेब देशपांड्यांची मुलगी. तू आलीस तेव्हाच मी तुला भेटायला हवं होतं. पण म्हणतात ना, कर्म त्यापुढे करी पेणे. तू आलीस त्याच्या आदल्या दिवशीच मला मुंबईला जावं लागलं. मुलगा असतो तिथं नोकरीला, एकुलता एक. टायफॉइडनं आजारी आहे. अशी सुनबाईची तार आली म्हणून गेलो. आता बरं आहे पोराचं. आज सकाळी परत आलो. कचेरीचं काम बरंच तुंबलं होतं म्हणून तुला भेटायला वेळ लागला." नंदाने विचारले, "दादा भेटली का मुंबईत?" "अरे हो, ते सांगायचंच राहिलं की. कितीतरी वर्षांनी गेलो मुंबईला. मग दादासाहेबांना भेटल्याशिवाय परत कसा येणार? पंढरपूरला जायचं आणि पांडुरंगाचं दर्शन न घेता परत यायचं. छे, अगं पोरी तुझे दादा होते म्हणून 42 साली हा बापू तुरुंगात खडी फोडायला गेला नाही." "म्हणजे?" चकित होऊन नंदानं प्रश्न केला. "म्हणजे काय? तुझ्या वडिलांनी त्यावेळी आम्हा भूमिगत लोकांना आसरा दिला, सख्ख्या भावासारखा. पूर्वीची काही ओळख देख नसताना घरात लपवून ठेवलं आम्हाला. ते होते म्हणून आम्ही बचावलो. चांगल्या पगाराची नोकरी गेली त्यांच्या त्यापायी. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळ,
अशा बापाच्या पोटी जन्म मिळायला भाग्य लागतं मोठं. बापूंच्या या शब्दांनी नंदाचे मन उचंबळून आले. ती मनात म्हणत होती, किती विचित्र आहे हे जग. घरच्या माणसांची किंमत कळायला सुद्धा घराबाहेर पडावं लागतं इथं. बापू बोलू लागले, मी सांगतोय ते तुला आठवायचं नाही नंदाताई, पण कसं आठवणार? अगं, त्यावेळी तू आईच्या पोटात एका अंधार रात्री लपत छपत मी तुमच्या घरी आलो. तुमच्याकडे येणाऱ्या आधी एका बड्या कार्यकर्त्याकडे गेलो होतो, पण तो आमची घोरपड गळ्यात बांधून घ्यायला तयार होईना. तुला कल्पना नाही बाळ, देशभक्ती ही सुळावरली पोळी होती. ती कुणाला नको होती? पुढं स्वातंत्र्य आलं, भराभर तव्यांवर पुरणपोळ्या चढायला लागल्या. तूप ओतून त्यांच्यावर ताव मारायला थवेच्या थवे सरसावले. जग हे असं आहे पोरी. त्या रात्री मला बंगल्यातनं बाहेर काढणारे ते बडे कार्यकर्ते पुढं पुढारी झाले. हळूहळू मंत्री म्हणून डुलू झुलू लागले. नि तुझे दादा, त्यांची नोकरी गेली, ती गेलीच. मग कुठल्या तरी व्यापारी कंपनीत खरडे घाशी हो करून. बोलता बोलता बापू थांबले. लगेच एकदम खळखळून हसत म्हणाले, ज्या जगात सॉक्रेटिसाला विषाचा प्याला प्यावा लागतो नि गांधीजींना बंदुकीच्या गोळी खाव्या लागतात, तिथं इतरांची काय कथा? दादा, माई, मिलिंद सारी बरी आहेत ना? सारी खुशाल आहेत. अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे अगदी ओके. मात्र मिलिंद रुसलाय हा तुझ्यावर. माईंना मला सांगितलंय, पोरगी एकटी गेली तिकडं, तुमचीच लेक आहे असं समजा. तिचं काही दुखलं खुपलं तर? मुलं कितीही मोठी झाली तरी आईबापांना ती लहानच वाटतात. होय ना बापू? बापूंनी पश्चिमेकडे पाहिले. उन्ह पेंगळुले होते. संध्या आपल्या अंगणात काढायच्या रंगीबेरंगी रांगोळीची जमवाजव करीत होती. बापू लगबगीने उठत म्हणाले, रोज समाचाराला येईनच मी तुझ्या. मात्र आमच्या घरी तुला यायला हवं लवकरच. काही हवं नको असेल तर मोकळेपणानं सांगत जा मला. पारावर ठेवलेली छत्री बापूंनी उचलली. ते चालू लागणार इतक्यात नंदाच्या तोंडून शब्द गेले. देवदत्त कुठं गावाला गेलेत वाटतं. फार फार दिवसात दिसले नाहीत. किंचित वळून हसत बापू म्हणाले, ढगातली वीज आहे ती. कुठं चमकेल आणि कुठं लपेल याचा काही नेम नाही. भाग 30. बापूंच्या पाठमोऱ्या आकृतीकडं आदराने पाहता पाहता नंदाच्या मनाला एका विचाराने अस्वस्थ करून सोडले. बापूंकडे देवदत्ताची चौकशी आपण का केली? त्याचा आणि आपला तसा काय संबंध आहे? योगायोगाने त्या दिवशी गाठ पडली. तो बोलत बसला, आपण ऐकत राहिलो. प्रवासात अशी पुष्कळ माणसे भेटतात. आपण त्यांच्याशी खूप खूप बोलतो, पण गाडीतून उतरल्यावर पुढे कुठे आठवण होते आपल्याला त्या माणसांची? आयुष्याचा प्रवासही असाच असायला हवा. छे, बापूंना तो प्रश्न आपण विचारायला नको होता. आईचे बोट सोडून अवखळ मुलाने आडवाटेला धाव घ्यावी, तसे आपल्या मनाचे झाले. आपल्या प्रश्नामुळे बापूंच्या मनात काही. रात्री डोळा लागेपर्यंत ती परोपरीने स्वतःची समजूत घालीत होते. आपण देवदत्ताची चौकशी केली ती वसुंधरेसाठी. इतके दिवस झाले, पण नवरा बायकोंची साधी गाठ भेट नाही. हे असे किती दिवस चालणार आणि का? याचा वसूच्या मनावर काय परिणाम होईल? ती दररोज झोपेच्या गोळ्या घेते. त्या घेतल्याशिवाय झोपच येत नाही म्हणते. या गोळ्यांचा तिच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होणार नाही का? छे, आता देवदत्त भेटले म्हणजे तिच्या आणि त्याच्या शीतयुद्धाचा सोक्षमोक्ष लावून घेतलाच पाहिजे. या निश्चयापाशी येऊन थांबताच प्रसन्न मनाने ती झोपी गेली. मात्र मध्यरात्र उलटल्यावर ती अचानक जागी झाली. देवदत्त, देवदत्त म्हणून कोणीतरी मोठ्याने मारलेल्या हाका आपल्याला ऐकू येत आहेत असा तिला भास झाला. जाग आल्यावर काही क्षण ती बावरली. देवदत्तांच्या वडिलांचे भूत या बंगल्यात फिरत असते असे वसू म्हणाली होती. ती गोष्ट तिने थट्टेवारी नेली होती. पण आता मात्र तिच्या मनात आले, ते भूत देवदत्तांना हाक मारित नसेल ना? त्यांनी आत्महत्या का केली? त्यांची काही इच्छा अतृप्त राहिली असावी का? ती पुरी करून घेण्यासाठी ते देवदत्त देवदत्त म्हणून. मध्यरात्रीच्या एकांतात मोठे माणूस सुद्धा लहान मुलासारखे भिचरे होते.
हा विचार मनात येऊन तिला स्वतःचे हसू आले. हळूहळू तिला पडलेले स्वप्न तिच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. त्या हाका आपल्याच होत्या, स्वप्नातल्या. मात्र त्या स्वप्नात आपल्याला जे विमान कोसळताना दिसले ते होते शेखरचे. आपल्या तोंडून शेखर शेखर अशा हाका यायला हव्या होत्या. त्या न येता देवदत्त देवदत्त अशा हाका आल्या. ती अंथरुणावर उठून बसली. खोलीत दिव्यांचा मंद निळसर प्रकाश पसरला होता. पलीकडे वसुंधरा आणि मधुरा गाढ झोपी गेल्या होत्या. नंदा आपल्या स्वप्नातल्या बारीक सारीक गोष्टी आठवायचा प्रयत्न करू लागली. त्या स्वप्नात पर्वताचे एक उंच शिखर सारखे दिसत होते, बर्फाने आच्छादलेले, शुभ्र पुष्पांनी पूजा केलेल्या शंकराच्या पिंडीसारखे दिसणारे. त्या पर्वताच्या दिशेने एक विमान वेगाने जात होते. होय, शिखरचेच होते. काय होतंय हे कळण्याच्या आधीच त्या विमानाने पेट घेतला. ते खाली येऊ लागले. आपण त्या पर्वताच्या पायथ्याशी उभ्या होतो. शेखर शेखर सांभाळ असा आक्रोश करण्याचा आपण प्रयत्न केला, पण आपल्या तोंडून शब्द निघाले देवदत्त देवदत्त. निदान ते शब्द निघाले असा स्वप्नात आपल्याला भास झाला. असे का व्हावे? आपले अंतर्मन झोपेत सुद्धा देवदत्ताचा विचार करीत आहे का? रोज सकाळी लायब्ररीत तो भेटला नाही म्हणजे आपल्याला चुकल्यासारखे होते. ते का? त्याच्याविषयी ही वाटणारी विचित्र ओढ कशातून निर्माण झाली आहे? त्याच्या बुद्धीविषयी वाटणाऱ्या आदरातून की त्याच्या उद्ध्वस्त संसाराविषयी वाटणाऱ्या कणवेतून? काही प्रेम आहे? भोळे, खुळे, अंधळे, झोपेत चालणाऱ्या माणसाप्रमाणे निसर्गाच्या प्रेरणेमागून वेड्यासारखे धावणारे, तो गळ्यात दावे बांधून जिकडे ओढीत तिकडे नाही तिकडे जाणारे शेखरवर केले होते तसे? या शेवटच्या विचाराने तिचे मन शहारले. आत्तापर्यंत शस्त्रवैद्याच्या शांत वृत्तीने ती आपल्या मनाची चिरवाड करीत होती, पण आता तिचा हात कापू लागला. ती अंथरुणावरून उठली. पाऊल न वाजविता दालनाच्या दाराकडे आली. आवाज न करता तिने दार उघडले. बाहेर येऊन तिने ते ओढून घेतले. दारापाशी झोपलेला नोकर तालासुरात घोरत होता. मात्र बंगल्याची राखण करणारा अल्सेशियन कुत्रा तिची चाहूल लागताच भुंकत तिच्याजवळ आला. तिने मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्या ओळखीच्या स्पर्शासरशी त्याचे भुंकणे थांबले. शेपटी हलवीत तो तिच्या मागून बागेत गेला. बाग चांदण्यात न्हाऊन निघाली होती. जिकडे तिकडे शांतच शांत होते. चांदण्याची पांढरी शुभ्र चादर पांघरून गाढ झोपलेल्या विलासपुराकडे ते किती टक लावून पाहत होते. पाहता पाहता एका विचित्र विचाराने तिचे शरीर थरारले, मन बैचेन झाले. ही सारी शांती फसवी आहे. या विलासपुरात या क्षणी एका जागी प्रेमिक अधीरतेने परस्परांची चुंबने घेत असतील. दुसऱ्या स्थळी प्रसूतीच्या वेदनांनी व्याकुळ झालेली पाहिल टकरीन बाळाची चिमुकली जीवनी आणि मृत्यूचा विक्राळ जबडा यांची अस्पष्ट चित्रे आळीपाळीने पाहत असेल. आणि तिसऱ्या ठिकाणी 50 वर्षे जीवन प्रवासात सोबत करणारा सहचर शेवटचा निरोप घेत आहे. म्हणून एखादी वृद्धा त्रिभुवनातले दुःख ज्यांच्यामध्ये साठले आहे अशी आसवे गाळीत बसली असतील. या विचारतंद्रीत नंदा चबुतऱ्यावर येऊन बसले. तिचे शरीर चांदण्यावर तरंगू लागले. मनाचे पाखरू उंच उंच उडाले. जीवनाचा अर्थ काय, असे तिने जीवाच्या आकांताने दादांना विचारले होते. तो अर्थ आता हळूहळू आपल्याला कळू लागला आहे असे तिला वाटले. कुणी देव म्हणो, कुणी दैव म्हणो, कुणी निसर्ग म्हणो, कुणी योगायोग म्हणो, पण जिला माणसांच्या सुखदुःखांशी काही कर्तव्य नाही अशी एक अंध अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडीत असते. कधी रक्ताच्या नात्याने, कधी गरजेच्या नात्याने, कधी भावनेच्या नात्याने. वादळी समुद्रात फुटक्या फळकुटांच्या आधारे तरंगणारी माणसे जशी लाटांमुळे जवळ येतात तसेच या अफाट जगात घडले. कुणाच्या तरी पोटी आपण जन्माला येतो, कोणीतरी आपला सांभाळ करते. शाळेच्या चिमण्या जगात कोणीतरी आपल्या बुद्धीला प्रकाशाची वाट दाखवते. कोणीतरी चिमणदातांनी राय आवळण्याचे 2 तुकडे करून
त्यातला एक आपल्याला देतो. योगायोगाने जवळ आलेल्या कोणाच्या तरी जीवनात यौवन आपले जीवन मिसळून टाकते. जीवनचक्राच्या या अखंड भ्रमंतीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे. दुसऱ्या माणसाशी जडलेले आपले नाते न विसरणे, त्याचे जीवन फुलावे म्हणून त्याच्यासाठी जे जे करता येईल ते ते करणे. देवदत्त आणि वसुंधरा ही आपल्या आयुष्यात अशीच आली आहेत. पण आपण आता त्यांच्याशी बांधले गेलो आहोत. माणुसकीच्या नात्याने या दोघांना अशा दुःखी स्थितीत टाकून आपल्याला इथून पळून जाता येणार नाही. रणांगणावर जखमी मित्राला मृत्युमुखी सोडून पळून जाणाऱ्या माणसासारखे हे भ्याडपणाचे होईल. सहज तिने समोर पाहिले. लायब्ररीत बंगल्यात प्रकाश दिसत होता. म्हणजे देवदत्त परत आला असला पाहिजे. केव्हा आला तो? आपण लायब्ररीकडे जाऊन पाहिले तर 2 वाटा फुटलेल्या ठिकाणी एखाद्या नवख्या प्रवाशाने यावे आणि कुठल्या वाटेने पुढे गेले असता आपण इष्टस्थळी पोहोचू हे त्याला कळू नये, तशी तिच्या मनाची स्थिती झाली. त्या प्रकाशाकडे पाहत कितीतरी वेळ ती एखाद्या पुतळीप्रमाणे उभी राहिली. भाग 31. उजाडते न उजाडते तोच नंदा उठली. मात्र नेहमीप्रमाणे ती वरण्यात आल्यावर पार्वती चहा घेऊन तिच्या पुढे आली नाही. नंदाला नवल वाटले. घड्याळाच्या काट्याच्या तालावर पार्वतीचे काम सदैव चाले. तिला एकदम ताब्बीप आला असेल नसेल ना, अशी नंदाला शंका आली. ती बंगल्याच्या मागच्या बाजूला वळली. स्वयंपाकघरात दिवा दिसत होता. हळू आवाजात कोणीतरी बोलत होते. किंचित पुढे होऊन तिने पाहिले. पार्वती एका पुरुषाच्या हातातून आपले हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करीत होती. तो ते घट्ट धरून मिस्किलपणे हसत होता. नंदाला मुंबईतले वसूचे बोलणे आठवले. देवदत्ताच्या बोलण्यात आलेला गुप्तहेराचा उल्लेखही तिच्या मनाला स्पर्श करून गेला. हा पार्वतीचा नवरा गंगाराम असावा हे तिने ओळखले. तो देवदत्ताचा ड्रायव्हर होता. काल रात्री तो परत आला असेल. इतक्या दिवसांच्या विरहाचे पारणे फेडण्याकरिता तो पहाटेच तिला भेटायला आला असावा. मेघदूतातले काव्य ही काही यक्षगंधर्वांची मक्तेदारी नाही. हा विचार मनात येताच ती खुदकन हसली. लगेच ती माघारी वळली. भाग 32. ती लायब्ररीकडे गेली तेव्हा चंचल जणू काही तिचे स्वागत करायला दारात उभी होते. नंदाच्या मागून ती हळूहळू आत आली. तिच्या पायात घुटमळू लागली. तिला कसला तरी विलक्षण आनंद झाला आहे आणि तो सांगण्याचा ती प्रयत्न करीत आहे असे नंदाला वाटले. खाली वाकून चंचलचे तोंड दोन्ही हातांनी वर करीत तिने विचारले, कोण होतीस ग तू मागे जन्मी, माझी आई की बहीण? जणू काही बोलणे आपल्याला समजले असे दाखवीत चंचलने मान डोलावली. मग तिला नंदा म्हणली, अगं वेडे, तुला इतका कसला आनंद झाला आहे ते कळलंय. म्हटलं आम्हाला. देवदत्त आले आहेत होय ना? रात्री खूप वेळ इथं वाचित बसले होते ते, खरं ना? अशी नेहमीची जागरणं सोसवतील का ग त्यांना? तू त्यांची जीवाभावाची मैत्री, त्यांना थोडं समजावून सांगायचं की नाही तू? नंदाचे लक्ष गोल टेबलाकडे गेले. त्याच्यावर नव्या पुस्तकांचा ढीग पडला होता. ती उत्सुकतेने तिकडे गेली. नवी कोरी पुस्तके कौतुकाने चाळू लागली. काव्यापासून तत्वज्ञानापर्यंत साऱ्या तऱ्यांची पुस्तके होती त्या राशीत. त्यातल्या एका जाडजूड पुस्तकातून एक कागद बाहेर डोकावत होता. तिचे कुतूहल जागृत झाले. तिने ते पुस्तक उचलले. एका पाश्चात्य पंडिताचे आधुनिक दृष्टिकोनातून महाभारतावर लिहिलेले भाष्य होते ते. त्यातले कागद तिने बाहेर काढून पाहिले. राजे देवदत्त इथे वाचित बसले होते तेव्हा त्यांनीच ते लेखन केले असावे ते उघड होते. ती वाचू लागली. महाभारताचा नायक कोण? कुणी म्हणतात कृष्ण, कुणी म्हणतात अर्जुन. एखादा आधुनिक पंडित दुर्योधनाला तो मान देईल, पण मला वाटते त्याचा नायक आहे अश्वत्थामा. तो मनुष्य जातीचा प्रतिनिधी आहे, म्हणूनच तो चिरंजीव झाला आहे. होय, अश्वत्थामा हा या जगात सदैव एकाकीपणाने राहावे लागणाऱ्या मानवाचा प्रतिनिधी आहे. दारुण दुःखाखेरीज क्रूर
वंचनेखेरीज कधीही न संपणाऱ्या आयुष्याच्या मार्गावर त्याला दुसरा कुणी सोबती मिळाला नाही. आई, बाप, मित्र सारे सारे त्याचे अंतर्वैरी झाले. महाभारतात त्याच्या पत्नीचा कुठेही उल्लेख नाही. पण ज्या अभाग्याला आई-बापांचेही खरेखुरे प्रेम मिळाले नाही, त्याला देऊन देऊन पत्नी काय देणार? केवळ शरीर सुख. बालपणीच आईने त्याला फसविले. पिठात पाणी घालून दूध म्हणून तिने त्याला ते प्यायला दिले. आपल्या नागड्या उघड्या गरिबीवर पांघरून घालण्याकरिता तिने ते केले असेल. पण आयुष्याचे वैराण वाळवंट करणाऱ्या दाहक सत्याकडे तिने त्याला उघड्या डोळ्यांनी पाहू दिले नाही. हे खरे आहे. फार मोठा अपराध होता तो तिचा. नंतर त्याची वंचना केली, ती द्रोणाचार्यांनी, प्रत्यक्ष त्याच्या पित्याने. द्रुपदाचा सूड घेण्याकरिता आणि आपला मोठेपणा सिद्ध करण्याकरिता द्रोण हस्तिनापुराला गेला. कौरव पांडवांचा गुरु झाला. अर्जुनासारखा शिष्य आपण घडविला. या अहंकारात अश्वत्थामाचा त्याला विसर पडला. निदान धर्मराज म्हणून मिळविणाऱ्या पहिल्या पांडवाने तरी त्याला फसवायला नको होते. सत्यवादी म्हणून रात्रंदिवस त्याच्या नावाचा नवखंडात डांगोरा पिटला जात होता. पण स्वार्थापायी धर्म आंधळा झाला. अश्वत्थामा मारला गेला. अशा आरोळ्या उठताच द्रोणाने धर्माला विचारले, कोण मारला गेला? माझा मुलगा अश्वत्थामा का हत्ती अश्वत्थामा? धर्माने उत्तर दिले, नरो वा कुंजरो वा. यातले शेवटचे शब्द ऐकून न जातील इतक्या अस्फुट स्वरात उच्चारण्याची खबरदारी त्या महात्म्याने घेतली. दुर्योधनानेही त्याला असेच फसविले. युद्धात विजय मिळण्याचा संभव होता तोपर्यंत त्याने अश्वत्थामाच्या हाती युद्धाची सूत्रे दिली नाहीत. मात्र केवळ शेवटच्या निर्घृण भीषण सुडाकरिता छिन्न भिन्न होऊन धुळीत पडलेल्या त्या राजाने या द्रोणपुत्राला सेनापती पदाचा अभिषेक केला. बिचारा सेना नसलेला सेनानायक झाला. अश्वत्थाम्याने दुर्योधनाला दिलेले वचन खरे केले. पांडव आमरण विसरणार नाहीत असा त्यांचा सूड घेतला. त्या सूडाचे प्रायश्चित्त त्याला एकट्याला भोगावे लागले. त्याच्या मस्तकातला मणी हिरावून घेतला गेला. तिथे कायम वाहणारी जखम निर्माण झाली. जगातला प्रत्येक अभागी मनुष्य अशीच एखादी वाहती जखम सोबतीला घेऊन जीवन कंठीत असतो. ही भयानक जखम मस्तकी धारण करून चिरजीवनाचा शाप भोगीत अश्वत्थामा रानोमाळ भटकत आहे. या भ्रमंतीतही बिचारा एकाकी आहे. त्याच्या या दुःखात त्याची पत्नी सहभागी झाली असा महाभारतात कुठेही उल्लेख नाही. आपल्या दुर्दैवी पतीला साथ देत तिने देह ठेवला असता तर सीता सावित्रीपेक्षाही ती अधिक व्यंध झाली असती. पण व्यासाच्या उत्तुंग प्रतिभेला सुद्धा अशा पत्नीची कल्पना करता आली नाही. एकच प्रश्न सारखा मनाला टोचत राहतो, क्षणभरही चैन पडू देत नाही. अश्वत्थामाच्याच वाट्याला हा सारा भोग का यावा? दारुण दुःखातून मुक्त होण्याचा मृत्यू हा सुलभ मार्ग असतो, पण त्याच्या लेखी हा चोर दरवाजा सुद्धा बंद करण्यात आला तो का? कागदांवरचे लिखाण इथेच संपले होते, पण जे लिहिले होते तेवढ्याने नंदाच्या मनातले मोह पुन्हा उठविले. हा केवळ कल्पनेचा विलास आहे की अश्वत्थाम्याच्या रूपाने देवदत्ताने आपली अंतरीची व्यथा प्रकट केली आहे. अश्वत्थाम्याच्या पत्नीचा तो अनपेक्षित उल्लेख तो लिहिण्याच्या ओघात आला आहे की देवदत्ताने या बाबतीतल्या आपल्या दुःखाला शब्दरूप दिले आहे. असे हे लोकविलक्षण दुःख आहे तरी कसले? 6 वर्षांच्या सहजीवनात वसून ते समजावून घेण्याचा प्रयत्न करायला नको होता का? देवदत्ताविषयी तिच्या मनात अनामिक पण असीम करुणा उत्पन्न झाली. एखाद्या अपघातात सापडलेल्या माणसाविषयी वाटावी तशी. घुंगर खुळखुळले. चंचल काय करीत आहे हे पाहण्याकरिता नंदाने त्या कागदांवरली आपली दृष्टी वर केली. देवदत्त तिच्याकडे टक लावून पाहत उभा होता. ती गोंधळली, शरमली, काय बोलावेही तिला सुचेना. देवदत्ताने
तुटक स्वराने विचारले. दुसऱ्यांचं लिखाण परवानगी वाचणं बरं का? नंदा गोरीमोरी झाली. खाली पाहत ती पुटपुटली, माफ करा हो. देवदत्त खळखळून हसत म्हणाला, तुम्हीच मला माफ करायला हवं. बुबया उंचावत नंदाने विचारले, का? तुमच्यासारख्या विदुषीला माझं हे भिकार लिखाण वाचायची तसदी घ्यावी लागली म्हणून. देवदत्ताने चेंडू तिच्याकडं टोलविला होता. तो कौशल्याने परत पाठविणे प्राप्त होते. मिस्किलपणे त्यांच्याकडे नंदा बघत म्हणाले, या जगात बहुतेक माणसं आपली किंमत आहे त्यापेक्षा अधिक मानतात. आपलं पितळ सोनं म्हणून जगाच्या बाजारात खपवितात. आपण अगदी दुसऱ्या टोकाला गेलेलो असतो. स्वतःचं सोनं पितळ म्हणून विकण्याचा हट्ट चाललाय आपला. देवदत्त खिन्न स्वराने उत्तरला, कुणाला ठाऊक ते पितळ आहे की कथील आहे. असं काहीतरी लिहिताना धुंदीचे क्षण येतात. स्वतःला पार विसरून जाता येतं. जगाच्या सुखदुःखांशी समरस होता येतं. म्हणून हे व्यसन मी जडवून घेतलं. लग्नापूर्वी खरडलेले सारे कागद वसुला वाचायला दिले होते, पण तिनं त्यातलं एक अक्षर सुद्धा कधी वाचलं नाही. मग एके दिवशी माझ्यातला संबंध जागा झाला. त्याने या साऱ्या कागदांना काडी लावली. मी मंत्र म्हणू लागलो, अग्नये स्वाहा इदम न मम. गाडी अप्रिय विषयाकडे वळत होती. ती हळूहळू तशी वळली तर देवदत्ताच्या दुःखाचा आपल्याला नीट उलगडा होईल असे नंदाला वाटले. म्हणून ती म्हणाली, महिना होऊन गेला, मी रोज इथे येते, पुस्तकं विस्कटते, हवी ती पुस्तकं घेऊन जाते. पहिल्या दिवशी तेवढं मला तुमचं दर्शन झालं इथं. त्यानंतर कुठंतरी शिकारी बिकारीला गेली होती वाटतं स्वारी. शिकारीलाच गेलो होतो, मात्र जंगलातल्या हिंस्र पशूंची पारद नव्हतीही. माणसाच्या मनातल्या जंगलात लपून बसलेल्या श्वापदांची शिकार होती. आपण सहज विचारलेल्या प्रश्नाचे असे काही उत्तर येईल अशी नंदाची कल्पना नव्हती. नेहमीच्या सरावातले विजेचे बटन दाबायला जावे आणि त्याचा धक्का बसावा तशी त्याची स्थिती झाली. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले. त्याचे डोळे एखाद्या खोल डोहासारखे दिसत होते. बाह्यतः शांत, पण आत काहीतरी लपविणारे. काही वेळ दोघेही गप्प बसले, पण दोन पुतळ्यांप्रमाणे समोरासमोर अधिक वेळ मुकेपणाने बसणे मोठे कठीण होते. नंदा उठण्याकरिता चुळबुळ करीत आहे हे देवदत्ताच्या ध्यानी आले असावे. तो आपुलकीच्या स्वरात म्हणाला, काहीतरीच बोलून गेलो मी, अगदी वेड्यासारखं. वेड्यासारखं तरी कसलं म्हणा, वेड्याच आहे मी. वचनच ठरवलंय मला वेडं. वेड्यांच्या इस्पितळात माझी रवानगी केव्हा करते याची वाट पाहत बसणं एवढंच काम उरलंय मला आता. देवदत्त हे बोलून गेला, पण टाके घालायला जाता जाता वस्त्र अधिक फाटले आहे याची जाणीव झाली. तारेवरून चालणाऱ्या माणसाच्या चपळाईने त्याने आपले मन सावरले. तो उठला आणि नंदाला म्हणाला, आज 2 कप चहा प्यायला हवा तुम्हाला. मागच्या खेपेचा पाहुणचार राहिलाय, लक्षात आहे ना? भाग 33. पलीकडच्या बंगल्यातल्या देवदत्तांच्या दिवाणखान्यात नंदाने प्रवेश केला तेव्हा तिच्या डोळ्यात एकदम 2 गोष्टी भरल्या. फुलांच्या गालिच्यावर पसरलेले वाघाचे कातडे आणि शिसवी तिवईवरला बुद्धाचा संगमरवरी पुतळा. त्या पुतळ्याजवळच्या एका कोच्यावर देवदत्ताने नंदाला बसविले. मग मेजाकडे जाऊन त्याने तिथली घंटा वाजवली. घंटीच्या आवाजाने नंदाचे लक्ष त्या टेबलाजवळच्या कोपऱ्याकडे गेले. त्या कोपऱ्यात एक भव्य सुंदर चित्र ठेवले होते. रुंद जबडा, भेदक डोळे, सिंहाच्या आयाळीची आठवण करून देणारी दाढी. हे चित्र नीट पाहण्याकरता नंदा उठली. ती थोडी पुढे येऊन उभी राहिली. ते हेमिंग्वेचे तैलचित्र होते. त्या चित्रापाशीच भिंतीला टेकवून एक बंदूक ठेवली आहे. हेमिंग्वेच्या बंदुकीच्या शौकाविषयी नंदाने पुष्कळ वाचले होते. त्याने आत्महत्या केली, ती सुद्धा आपल्या आवडत्या चंदेरी बंदुकीने, हे तिला ठाऊक होते. तिच्या
मनश्च क्षुणपुढं एक विचित्र त्रिकोण उभा राहिला. देवदत्त, अश्वत्थामा आणि हेमिंग्वे हे त्या त्रिकोणाचे 3 कोण होते. नोकराला चहा सांगून देवदत्त तिच्या जवळ आला. तेव्हा तिने विचारले, कुठं घेतलं ते चित्र? मुंबईच्या प्रदर्शनात. हेमिंग्वे फार आवडतो तुम्हाला? फार. एवढाच उद्गार काढून तो क्षणभर थांबला. शेवटी स्वगत बोलावे तसा तो बोलू लागला. जगात 2 जाती आहेत माणसाच्या, एक मनस्वी मनांची आणि दुसरी मुर्दाड मनांची. मुर्दाड माणसं अष्टप्रहार जगण्याची केविलवाणी धडपड करीत राहतात. ती कुणाच्याही लाथा खातील, सौम्य गोम्या मुळं लोटांगण घालतील, उकुरड्यावरल्या उष्ट्या अन्नानं पोट भरतील, पण काही करून कुडीत जीव राहील अशी काळजी घेतील. त्यांना सर्वात मोठं भय वाटतं ते मरणाचं. मनस्वी मन तशी नसतात. मानानं अभिमानानं जगतात, तरच ती जगतील. ती धुंदीत जगतील, मस्तीत जगतील, पण ती दुसऱ्याला शरण जाणार नाहीत. ईश्वराशी सुद्धा तडजोड करणार नाहीत. त्यांची स्वतःची तर सदैव झुंज चाललेली असते. हेमिंग्वे असा मनस्वी मनुष्य होता. ज्या क्षणी त्याला हे जीवन असह्य झालं, त्या क्षणी त्यानं शांतपणानं आपल्या बंदुकीनं नंदा मध्येच म्हणाली, पण याच हेमिंग्वेनं म्हाताऱ्या कोळ्याची समुद्राशी झालेली झुंज रंगविली आहे. म्हाताऱ्यानं कष्टानं पैदा केलेली शिकार त्याच्या हातून नाहीशी होते. तो हात हलवीत परततो. म्हणून तो काही आत्महत्या करीत नाही. उलट आफ्रिकेतल्या सिंहाच्या शिकारीची स्वप्न पाहत तो झोपी जातो. देवदत्त चपापला. स्वतःला सावरीत तो म्हणला, एका बुद्धिमान विदुषीची आपण बोलत आहोत हे विसरूनच गेलो होतो मी. नोकर चहा घेऊन आला. दोघेही कोचावर बसली. चहा करण्याकरिता नंदा लगबगीने उठत आहे असे पाहून देवदत्त म्हणाला, तुम्ही आत पाहुणे आहात माझ्या. नंदा मिस्किलपणाने उत्तरली, मी पाहुणी आहे? हे सांगितलं कोणी तुम्हाला? हे वसूचं घर आहे. मी वसूची मैत्रीण आहे. तेव्हा आम्ही घरचीच झाले नाही का? देवदत्ताने हसत विचारले, MA ला तर्कशास्त्र घेतलं होतं वाटतं तुम्ही. चहा करता करता नंदा मान वर करून पाहिली. तर्कशास्त्रात तुम्हीच अधिक पारंगत आहात माझ्यापेक्षा. म्हणून माणसांचे 2 वर्ग करून तुम्ही मोकळे झालात. पण खरं सांगू, हे जग चालतंय ते मनस्वी माणसांमुळे नाही, नि मुर्दाड माणसांमुळेही नाही. तिने पुढे केलेला पेला हातात घेत देवदत्ताने विचारले, म्हणजे माणसांचा एक 3रा वर्ग असतो असं म्हणायचंय का तुम्हाला? काही क्षण नंदा बोलली नाही. चहाचे 2-3 घोट घेऊन ती म्हणाली, हो, हा 3रा वर्गच खरा महत्वाचा आहे. तो आहे मायाळू माणसांचा, स्वतःला विसरून दुसऱ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांचा. देवदत्त हसत म्हणाला, असं प्रेम या जगात आहे? दादा आणि माई यांच्या अनेक आठवणींनी नंदाचे मन भरून आले. सगददीत स्वरात ती म्हणाली, निश्चित आहे, ते कुणाला आईच्या रूपानं भेटतं, कुणाला दुसऱ्या कुठल्या तरी रूपानं. स्निग्ध अभिप्राय तिच्याकडं पाहत देवदत्त म्हणाला, खरं आहे. त्याच्या सूचक उद्गारातला अर्थ लक्षात येताच ती लज्जित झाली, थोडीशी सुखावली. क्षणभर थांबून ती म्हणाली, सामान्य माणसं सुद्धा हे प्रेम देऊ शकतात, पण. देवदत्त एकदम उठला. आलोच मी असे म्हणत तो बाहेर गेला. दिवाणखान्याची सजावट नंदा न्याहाळू लागली. दुसऱ्या एका कोपऱ्यात हेमिंग्वेच्या चित्रासारखेच भव्य सुंदर चित्र पाहून ती चमकली. थोडे पुढे जाऊन तिने पाहिले. ते चित्र विवेकानंदाचे होते. त्याच्या समोर गवसणीतून बाहेर काढलेली एक सतार दिसत होती. विवेकानंद आणि हेमिंग्वे, सतार आणि बंधू, जीवन आणि मरण. देवदत्ताच्या मनात कोणता संघर्ष चालला आहे याची नंदाला पुरेपूर कल्पना आली. आत्महत्येच्या विचाराने मनुष्य कसा भ्रमिष्ट होतो हे तिने स्वतःला अनुभवले होते. काय वाटेल ते होवो या विचारापासून त्याला
परावृत्त करण्यासाठी आपली सर्व शक्ती वेचायची असा तिने मनोमन निश्चय केला. देवदत्त परत आला. तो एक सुंदर बाहुली घेऊन. त्या बाहुलीच्या हातात दुधाची छोटी बाटली होती. कळ फिरवली की बाहुली त्या बाटलीतले दूध पिऊन टाके. नंदाच्या हातात ती बाहुली देत तो म्हणाला, "फार आवडेल ही मधुरेला. तिच्यासाठी घेतली ही दिल्लीत, हरिद्वाराहून परत येताना." नंदाचे विचारचक्र सुरू झाले. देवदत्त हरिद्वारला का गेला होता? कशाला? तीर्थयात्रा करणाऱ्या आपल्या आईला भेटण्याकरिता, की आपल्या जीवाचे काही बरे वाईट करावे म्हणून? तुम्हाला हे भाग कसे वाटले याच्याबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला यानंतर कोणतं ऑडिओबुक ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अशाच सुंदर सुंदर ऑडिओबुकसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून विथ मी. ऐकत राहा आणि स्वतःची काळजी